नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला मी पावभाजीसाठीच दाखवणार आहे. तर आपण काय काय घेतलेलं आहे. या ठिकाणी मटार घेतलेले आहे, शिमला मिरची घेतली, गाजर घेतले, टमाटे घेतले, कोबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि बटाटे घेतले आणि थोड्याशा लसणाच्या कापळ्या घेतलेल्या आहे. तर आपण आता इथे सगळ्यात आधी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ही कोबी जी आहे बारीक चिरून घेतलेली, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी कोबीनंतर आपण इथे कांदे टाकलेले आहेत, लसूण टाकलेला आहेत. त्याच्यानंतर आपण जेवढे बारीक आपल्याला इथे बघा शिमला मिरची, मटार असं टमाटे असं आपण हे सगळं शिजवून घेणार आहोत. आणि बटाटे, आता इथे बटाटेसुद्धा आपण घेतलेले आहेत, एक एक दोन दोन बटाटे असं सगळं थोडं थोडं साहित्य आपल्याला आपण घेतलेलं आहे. एक शिमला मिर्च, एक गाजर, एक टमाटा असं घेतलेलं आहे, एक कांदा आणि आपण हे सगळं असं छान असं शिजवून घेणार आहोत. तर आता कुकरमध्ये आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. कुकरमध्ये 2-3 ग्लास मस्त. त्याच्यानंतर बघा इथे हळद टाकून घेतलेली आहे. आपण कुकरमध्ये थोडी हळद टाकल्यानंतर आता ह्या ठिकाणी मीठ टाकणार आहोत. हे बघा हे मीठ टाकणार आहोत, असं थोडंसं मीठ टाकणार आहोत छान. आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे आणि असं छान असं हलवून घेतलेलं आहे. आणि हलवून आपण आता 3 शिट्ट्या झालेल्या होत्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने सगळं शिजलेलं आहे. तर आपण असं शिजून गेलेलं आहे आणि याच्या साह्याने आपण ते असं हे करून घेणार आहोत, कुचकरून घेणार आहोत, म्हणजे ते फेटून घेणार आहोत. आणि त्याचं बारीक आपलं जे आहे तर त्याच्याने आपण हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळं त्याचं बारीक करून घेणार आहोत शिजल्यामुळे. आणि थोडंसं पाणी जास्तच ठेवलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपण इथे पावभाजीला थोडं पाणी जास्त ठेवलेलं आहे. छान अशी ही पावभाजी अगदी सोप्या पद्धतीची आणि खूप टेस्टी येते. आणि अगदी छोटे हे बघा असं थोडंसं पातळ केलेलं आहे. आपण आता एका कढईत ओतून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये आता आपण त्या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, बटर टाकलेलं आहे, थोडं तेल आणि बटर टाकलेलं आहे. आणि आपण जिरं आधी, तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे याच्या साह्याने आपण इथे हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं या ठिकाणी तेल आणि बटर टाकलेलं आहे. कुकरमध्येच आपण फोडणी देणार आहोत. तर आपण इथे आता सगळ्यात आधी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान असं तडतडतं आहे. आपण तोच कुकर घेतलेला आहे, ते शिजलेलं बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि आपण इथे असं कांदा घेतलेला आहे, 2-3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि छान हे कांदे असे परतून घेणार आहोत, थोडेसे लालसर होईस्तोपर्यंत. हे बघा कांदे असे छान परतून घेत आहोत. कांदे जर शिजत नसतील तर आपण इथे बारीक लसूण, आपण थोडंसं आधी लसूण टाकलेला आहे त्याच्यात, पण आता याच्यात आपण खलबत्त्यात कुटून हा लसूण, थोडा जाडा भरडा लसूण टाकलेला आहे काढून आपण त्याच्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथे 2 टमाटे घेतलेले आहे, टमाटे सुद्धा परतून घेणार आहोत. मस्त अशी लालसर असं आपण जोपर्यंत टमाटे बारीक चिरलेले होते, जोपर्यंत ते टमाटे आपले याच्यामध्ये असे परतून होत नाही तोपर्यंत आपण तिथे. त्याच्यानंतर आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे. नंतर पावभाजी मसाला घेणार आहोत. पावभाजी मसाला पण आपण टाकला आहे. हे बघा पावभाजी मसाला टाकत आहोत. लाल तिखट टाकलेला आहे आणि छान असं परतून घेणार आहोत. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही, मसाला भाजला जात नाही, तोपर्यंत आपण त्याला असं भाजून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आणि तो मसाला असा परतू द्यायचा आहे, म्हणजे त्याचे छान असं तेल सुटतं. हे बघा आपण आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत पळीने.
हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे. आपण लाल मसाला आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलीच की थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि परत थोडंसं परतणार आहोत. छान अशी भाजी पावभाजी बघा खूप छान अशा पद्धतीने जर केली तर अगदी चविष्ट लागते. आता आपण हे पूर्ण त्याच्यात तेवढं आपला मसाला बराचसा भाजला गेलेला आहे आणि आपण त्याच्यात ते पूर्ण पावभाजीचं जे सारण होतं ते त्याच्यात टाकणार आहोत. हे बघा असं तेल सुटायला लागलेलं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला हळूहळू पूर्ण आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण सारण त्याच्यात टाकून घेत आहोत आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण त्याला गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवणार आहोत. पूर्ण मसाला त्याच्यात कालवून घेतलेला आहे. छान असं आता बघा 5-1 मिनिटात ते उकळी आलेली आहे छान अशी. आणि आता आपण ते उकळी आल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकलंय. आपण आधी शिजताना पण मीठ टाकलं आहे आणि आता वरून मीठ. आणि एका बाजूला पॅनवर इथे बटर लावून घेतलेलं आहे. बटर लावल्यानंतर अशा पद्धतीने पाव आपण इथे गरम करून घेत आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पावाला बटर लावून आणि घेत आहोत. माझ्या एका हातात मोबाईल होता आणि एका हाताने मला ते पाव. हे बघा अशा पद्धतीने आपण हे बघा अशी छान अशी पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी